महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर मधील कौटुंबिक मालमत्तेचा आणि दागिन्यांचा वाद गंभीर वळण घेतोय. एका महिलेने तिच्या भावासह 8 जणांविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. बनावट कागदपत्रे तयार करून आणि यूट्यूब चॅनलद्वारे तिची बदनामी करून तिची मालमत्ता हडप केल्याचा आरोप त्या महिलेने केलाय. तक्रारी टीओके नेता अजित माखीजानी यांच्यावर असेही गंभीर आरोप करण्यात आलेत की पीडितेला त्यांच्या कार्यालयात बोलावून प्रकरण मिटवण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी सुनील चूग आणि यूट्यूबर जय किशन पारवानी यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केलं. 4 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज दोघांनाही न्यायालयीन कोठडीत म्हणजेच आधारवाडी तुरुंगात पाठवण्यात आलाय. परंतु टीओके नेते अजित माखीजानी आणि इतर आरोपी अजूनही फरार आहेत. जर पोलिसांनी लवकरात लवकर अजित माखीजानी यांना अटक केली नाही तर डीसीपी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल असं पीडित महिलेचं म्हणणं आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.